मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. मराठी योग भारती इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील भाग क्रमांक 3 कथा, साहित्य प्रकार, परिचय यावरील कृती आपण सोडवणार आहोत. 1. कृती करा. कथेचे घटक: कथा बीज, कथानक, पात्रचित्रण, नाट्यमयता आणि भाषाशैली. कथेची वैशिष्ट्ये: कथा मनोरंजन करते, कथेमुळे सुसंस्कार होतात, कथा वाचकांची उत्कंठा वाढवते, कथा एककेंद्रीय असते, कथा श्रवणीय असते. उत्तरे लिहा. कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. आपण ते स्पष्टीकरण करूया. कथेमध्ये घटना असतात. या घटनांना एखाद्या सूत्रानुसार गुंफण्यासाठी कथानक असते. कथानकात पात्रे असतात. वास्तवातल्या माणसांसारखीच ही पात्रे चित्रण केलेली असतात. वास्तवातील माणसे जशी एकमेकांशी वागतात तशीच पात्रे सुद्धा एकमेकांशी वागतात. ती एकमेकांशी भांडतात, एकमेकांना मदत करतात, एकमेकांवर प्रेम करतात. राग, लोभ, प्रेम, असूया, दया, सहानुभूती वगैरे भावभावना वास्तवातल्या माणसांमध्ये असतात. तशाच भावभावना पात्रांमध्येही असतात. पात्रांच्या एकमेकांशी वागण्यातून घटना निर्माण होतात. तसेच कथेमध्ये स्थळ, काळ, वेळ यांचेही चित्रण केलेले असते. कथेच्या विषयानुसार वातावरणही असते. पात्रांच्या परस्परांशी वागण्यातून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. या सर्व घटकांनी युक्त अशी रचना घेऊन कथा निर्माण होते. तिला समर्पक शीर्षक मिळाले की कथा परिपूर्ण होते. दुसरी कृती आहे कथेचे कोणतेही 2 घटक सोदाहरण स्पष्ट करा. इथे 2 घटक मी स्पष्ट करते, तुम्ही कोणतेही घेऊ शकता. 1. कथा बीज. कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटनांची सुंदर गुंफण करतो. ही सुंदर गुंफण म्हणजे कथा होय. ही संपूर्ण कथा म्हणा किंवा घटनांची मालिका म्हणा. आपण अत्यंत संक्षिप्त स्वरूपात 2-3 वाक्यात सांगू शकतो. संपूर्ण कथेची ही संक्षिप्त घटना होय. हे संक्षिप्त रूप म्हणजे कथाबीज होय. उदाहरणार्थ पुढील कथाबीज पहा. हा आपलाच मुलगा आहे असा एकाच मुलाच्या बाबतीत दावा करणाऱ्या 2 स्त्रियांचे भांडण न्यायाधीशाकडे जाते. आपल्या बुद्धिचातुर्याने न्यायनिवाडा करून न्यायाधीश खऱ्या आईला तिचा मुलगा मिळवून देतात. 2. पात्रचित्रण. पात्र म्हणजे कथानकातील व्यक्तीच होत. वास्तवातील माणसांसारखेच पात्रांचे चित्रण लेखक करतो. या व्यक्तींच्या वृत्ती, प्रवृत्ती, भावभावना, त्यांचे विचार, कल्पना, त्यांचे वागणे वगैरे सर्वच बाबी लेखक वास्तवातील माणसांसारखेच रंगवतो. त्यांचे राग, लोभ, प्रेम, द्वेष, हेवे दावे, मत्सर वास्तवातील माणसांसारखेच रंगवलेले असतात. वाचकांना ही पात्रे खऱ्याखुऱ्या माणसांसारखीच वाटतात. त्यांच्याशी ते समरस होतात आणि कथेचा आस्वाद घेतात. पात्रांच्या वागण्यातून कथानक हळूहळू उलगडत जाते. पात्रचित्रण हा घटक कथेमध्ये यामुळे खूप महत्त्वाचे कार्य करतो. पुढचा प्रश्न आहे कथेची कोणतीही 2 वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा. इथे मी 2 वैशिष्ट्ये घेतलेली आहेत. तुम्ही दुसरी पण घेऊ शकता. 1. कथा मनोरंजन करते. कथा मनोरंजन करते म्हणजे कथा वाचकाला आनंद मिळवून देते. त्याचे मन कथेत गुंतून राहते. वाचक कथा वाचताना कथेतील पात्रांच्या जगात प्रवेश करतो. त्याला नेहमीच्या ताणतणावांनी भरलेल्या जगाहून वेगळ्या जगात विहार करायला मिळते. वास्तवातील ताणतणावांपासून तो काही काळ दूर जातो. या घटनेतून त्याला आनंद मिळतो. कथेमार्फत वाचकाला मनुष्य स्वभावाचे अनेक नमुने पाहायला मिळतात.
माणसाच्या स्वभावाविषयीची त्याची जाण वाढते, त्याचा त्याला आनंदच होतो. काही कथा तर विनोद निर्मितीसाठीच लिहिल्या जातात. त्या कथांमुळे वाचक खळखळून हसतो. या सर्व बाबींमुळे वाचकांचे मनोरंजन होते. कथेचे हे एक मोठे वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य, कथेमुळे सुसंस्कार होतात. कथेमध्ये पात्र असतात ती वास्तवातील माणसांसारखीच रंगवलेली असतात. त्यांच्या वागण्या बोलण्यातून, घटना प्रसंगातून चांगल्या वाईट मूल्यांचे दर्शन घडते. कथेमध्ये चांगल्या व वाईट मूल्यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय दाखवलेला असतो. या संघर्षदर्शकाने वाचकाला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. वाचक त्यातून बोध घेतो. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, मानवता, उदारता अशा कितीतरी उदात्त मूल्यांचा वाचकांच्या मनावर संस्कार होतो. आपण स्वतःच्या जीवनात कोणत्या मार्गाने जावे, कोणता मार्ग टाळावा याचे दिग्दर्शन होते. हे सुसंस्कारच होत. पुढचा प्रश्न आहे, कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. कथाकथनासाठी कथा निवडताना श्रोते कोणत्या वर्गातील आहेत हे प्रथम लक्षात घ्यावे लागते. ग्रामीण, शहरी, शिक्षित, अशिक्षित, उच्च वर्गातील की सर्वसाधारण वर्गातील, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, कारखान्यातील कामगार, मंत्रालयातील कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी वर्ग अशांपैकी कोणत्या वर्गातील श्रोते बहुसंख्येने असतील हे आधी पाहावे लागते. कारण या प्रत्येक वर्गातील श्रोत्यांच्या जीवनविषयक धारणा वेगवेगळ्या असतात. त्यांच्या अभिरुचीचा स्तरही वेगवेगळा असतो. तसेच कथाकथनाचा कालावधी किती हाही मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. श्रोत्यांच्या अवधान काळाचेही भान बाळगावे लागते. एवढे पाहिल्यावर कथा कोणत्या प्रकारची, तिची लांबी किती हेही ठरवावे लागते. या सर्व कसोट्यांना उतरणारी कथा निवडावी लागते. ही निवड जबाबदारीने केली नाही तर कथाकथनाचा कार्यक्रम साफ कोसळण्याचा धोका असतो. पुढची कृती आहे, कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा. भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण शक्य, मनोरंजन व बोध. कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्ये लिहा. विविध लेखक व लेखिकांची भाषाशैली समजून घेण्याची क्षमता, भाषेची जाण, शब्दोच्चार, प्रकट वाचन करण्याची क्षमता. पुढची कृती आहे, कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. कथा पूर्ण झाल्यावर एक अवघड कामगिरी लेखकाला पार पाडावी लागते. ती म्हणजे कथेचे शीर्षक निश्चित करणे. शीर्षक निश्चित करणे हे खूप अवघड व जिकिरीचे काम असते. कारण शीर्षकाकडून खूप अपेक्षा सर्वांच्या मनात असतात. शीर्षक कथेचा चेहरा असते. चेहऱ्यावरून जशी माणसाच्या व्यक्तिमत्वाची खूण पटते तशी शीर्षकावरून कथेच्या व्यक्तिमत्वाची ओळख पटत असते. शीर्षक आकर्षक असावे. त्यासाठी आकर्षक शब्दयोजना करण्याचा प्रयत्न लेखकाकडून होतो. मग एखादी लोकप्रिय म्हण, वाक्प्रचार, सुप्रसिद्ध लोकोक्ती, प्रचलित प्रभावी शब्दप्रयोग यांचा विचार केला जातो. या घटकांमुळे वाचकांचे कथेकडे लक्ष आकर्षित व्हायला हवे. शीर्षकाने वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण केले पाहिजे. हे सर्व आवश्यक असते. तरीही हा बराचसा बाह्य भाग झाला. शीर्षकातून कथेतील मूल्यांचा संघर्ष, नैतिक संघर्ष यांचे सूचन झाले पाहिजे. कथेचे सारच जर शीर्षकातून व्यक्त करता आले तर ते फारच उत्तम. शीर्षक हे आकाराने खूप लहान असावे. लहानशी गोष्ट आहे, पण ती खूप वेळ व शक्ती खर्च करायला लावणारी मोठी बाब आहे. पुढची कृती आहे 4. कथा आजही लोकप्रिय आहे या विधानाबाबतचे तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. कथा वाङ्मय हे आजही खूप लोकप्रिय आहे.
मनोरंजन करणे आणि उद्बोधन करणे या दोन कारणासाठी कथा वाङ्मय खूप वापरले गेले आहे. द मा मिरासदार, शंकर पाटील, वपू काळे, पु ल देशपांडे हे 2 पिढ्यांमागचे लेखक आजही लोकप्रिय आहेत. राजकीय, सामाजिक, धार्मिक कारणांनी समाजात प्रचंड उलथापालथी चालू आहेत. या उलथापालथीने आपापल्या मतांचा प्रचार करण्यासाठी, लोकांचे मन वळवण्यासाठी समाज माध्यमांवर कथांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे. हे कथा वाङ्मयाच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे. सध्याचा काळ हा खूप धावता काळ आहे. लोकांकडे वेळही खूप कमी आहे. अशा वेळी कमी वेळात कथाच प्रभावीपणे सादर होऊ शकली आहे. दुसरे असे की मराठी कथेने आता विविध विषयांना स्वीकारले आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे प्रतिबिंब मराठी कथेत आता पडू लागले आहे. म्हणूनच कथा लोकप्रिय झालेली आहे. 5. प्रभावी कथाकथनासाठी कथाकथन करणाऱ्यांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? कथाकथन करणाऱ्याने प्रथम श्रोत्यांचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. श्रोत्यांच्या स्वरूपानुसार कथेची निवड करावी लागते. कथाकथनाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधानकाल या बाबीही लक्षात घ्याव्या लागतात. श्रोत्यांशी संवाद साधत साधत आणि त्यांचा प्रतिसाद घेत घेत कथाकथन करायचे असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, उच्चारातील चढ उतार, स्पष्टता इत्यादी बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे कथाकथन करणाऱ्यांकडे वाचिक अभिनयाचे कौशल्य असावे लागते. आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी. कथाकथन करताना हातात लिखित मजकूर नसतो. त्यामुळे पाठांतर उत्तम असावेच लागते. या सर्व बाबींची काळजी कथाकथन करणाऱ्याने घेतली पाहिजे. पुढची कृती आहे, तुम्ही वाचलेली कथा थोडक्यात सादर करा. कथा सादर करण्याची तयारी तुम्ही स्वतः करायची आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी कमेंट बॉक्समध्ये लिहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.